श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्यात्मदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। तर श्रीमद्भागवत महापुराण सत्संग आणि या सत्संगामध्ये काल आपण सर्वांनी श्रवण केलं होतं। भगवती देवी सती आपल्या वडिलांच्या घरी गेल्या, माहेरी गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा घोर अपमान झाला, भगवान महादेवाचा अपमान झाला आणि भगवती सतींना काही हे पाहायला बरं वाटलं नाही। भले सतीचे माता, भगिनी, मावशी, बाकी परिजन या सर्वांना देवी सतीला पाहून फार आनंद झाला आणि त्यांची फार इच्छा होती की फार मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत व्हावं, परंतु दक्षाच्या भीतीने कुणी तसा प्रयत्न केला नाही। तरीही माता आणि भगिनींनी देवी सतींना आलिंगन दिलं आणि त्याचबरोबर त्यांचं स्वागत सत्कारही छोट्याशा प्रमाणात केला, परंतु भगवती सतींनी काही याचा स्वीकार केला नाही। अत्यंत क्रोधामध्ये आरूढ झाल्या, कारण भगवान शंकरांच्यासाठी संपूर्ण यज्ञामध्ये कुठेही भाग ठेवलेला नव्हता। भगवान शंकरांचा घोर अपमान या ठिकाणी झालेला पाहून देवी सती अत्यंत कुपित झाल्या। एवढ्या कुपित जणू काही त्रैलोक्याला आता भस्मच करतील काय। आणि त्यामध्येच मग त्यांनी असा विचार केला की काय करायचं, कारण की हे जे शरीर आहे या शरीराला मी प्राप्त कुठून केलं, दक्षापासून प्राप्त केलंय।
आणि हा दक्ष कसा आहे? दुर्बुद्धी आहे, अहंकारी आहे. याच्यामध्ये अनात्मामध्ये जो आत्मवस्तू पाहतोय हा अत्यंत अज्ञानी व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीच्या पासून मिळालेलं हे जे शरीर आहे याच्यापासून मी फार काही शिवभक्त होऊ शकणार नाही. भगवान शंकरांच्या प्रती माझं समर्पण, स्वामी भक्ती माझी राहणार नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवती सती मनामध्ये विचार करतात. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी दक्षाला त्यांनी सुंदर असा उपदेशही दिला. उपदेशामध्ये हे सांगितलं की भगवान शंकर फार अद्भुत आहेत, दिव्य आहेत, त्यांचं सामर्थ्य असीम आहे. भगवान महादेवाचं अद्भुत वैभव आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडे काही नाहीये, परंतु ते चराचराचे स्वामी आहेत. संपूर्ण विश्व, संपूर्ण चराचर ज्यांच्या अधीन आहेत. अशा प्रकारे भगवान महादेवाचा अपमान करून तुम्ही अत्यंत निंदित असं काम केलंय. म्हणून आपल्या पित्याला उपदेश केला की खूप मोठं वाईट काम केलं तुम्ही, हे आता सुधरा. हे तर म्हटलंच नाही त्यांनी, कारण याच्यापेक्षा आणखी काय बरं माणूस खराब काम करेल. म्हणून सुधरा तर म्हटले नाही, परंतु अत्यंत नीच काम केलं याची मात्र खूप मोठी आलोचना त्यांनी केली. आणि दक्षासमोरच आता त्या ठिकाणी हे पण सांगितलं की ज्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी पर्वतावर, कैलास पर्वतावर आरूढ होऊन जर कदाचित एखाद्या वेळेस मला म्हटले की दाक्षायणी, दाक्षायणी म्हणजे काय? दक्षाची मुलगी, दक्ष कुमारी. आणि मग ते दक्ष कुमारी, कारण तुझी मुलगी आहे ना मी, मग तुझी मुलगी असल्यामुळे काय होईल? त्या ठिकाणी दक्ष कुमारी हे नाव माझं कायम राहील. आणि माझ्या नावासोबत हे दक्ष नाव जोडलेलं मला आवडणार नाही. का? कारण की शंकर द्रोही आहे, शिवद्रोही आहे. म्हणून भगवान शंकराचे द्रोही जेवढे आहेत ते सगळे आपले स्वतःचे द्रोही आहेत. म्हणून हे शरीरच मला नकोय. भगवान शंकर जर कदाचित मला दाक्षायणी म्हटले तर मला फार लाज वाटेल. कशाची? की मी दक्षाची मुलगी आहे. बघा, लाज वाटेल. अशा प्रकारे भगवती सती अत्यंत कुपित झाल्या, अत्यंत त्यांना वाईट वाटलं. म्हणून आता विचार करतात की हे शरीर ठेवायचं नाही. मग शरीर नाही ठेवायचं तर काय करायचं? तर या शरीराचा त्याग करायचा. अशा प्रकारे भगवती सती संपूर्ण सभेमध्ये, संपूर्ण यज्ञशाळेमध्ये उपस्थित असलेल्या देवतांच्या समोर बोलल्या की आता हे शरीर मी त्याग करत आहे. असं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिशेकडे आसन लावलं आणि त्या आसनावर विराजित झाल्या. पिवळ्या रंगाचं वस्त्र अंगावरती ओढून घेतलं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी भगवती सती सिद्धासनामध्ये बसल्या, ज्ञानमुद्रा धारण केली आणि डोळे बंद करून संपूर्णतः आत्मस्वरूपाचं चिंतन करून सर्व इंद्रियांना, सर्व ज्ञान कर्म आदी करणाऱ्या संपूर्ण इंद्रियांना, प्राणांना एकवटून भगवान शंकराचं ध्यान करू लागल्या. भगवती सतींनी जो प्राणवायू आहे, जो अपान वायू आहे, यांना त्या ठिकाणी नाभी चक्रामध्ये उचललं आणि नाभीमध्ये आणून स्थिर केलं. त्यानंतर भगवती सती आता करतायत उदान वायूला. जो उदान वायू नाभीमध्ये स्थित असतो, या उदान वायूला त्यांनी वर उचललं आणि बुद्धी समवेत हृदयामध्ये नेऊन स्थापित केलं. कुठे नेलं? हृदयामध्ये. आता प्राणवायू, प्राण अपान जे वायू आहेत हे हृदयामध्ये येऊन विराजमान झाले. आणि आता हृदयामध्ये जो वायू आहे, जो की श्वसन करून जो आपल्या संपूर्ण शरीराला जीवित ठेवतो, तो प्राणवायू, त्याला त्या ठिकाणी उचललं आणि आपले जे दोन्ही भ्रुकुटी आहेत, भ्रुकुटी म्हणजे भुवया, ह्या ज्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी जे स्थान आहे हे आज्ञाचक्र याला म्हणतात. तर या आज्ञाचक्रामध्ये त्या वायूला आणून त्यांनी स्थिर केलं. अशा प्रकारे त्या कंठ मार्गामधून त्यांनी तो वायू आणला आणि इथे आणून स्थिर केला. त्याचबरोबर त्यांनी काय केलं? संपूर्णतः एकवटून भगवान शंकराचं ध्यान केलं आणि या शरीराला त्याग करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रारंभ केली. जसं बघा, हे शरीर त्याग केलं तर भगवान परमात्म्याचे भक्तच असतात जे की इच्छा झाली तेव्हा शरीर सोडू शकतात. आता लोक म्हणतील काय त्यात एवढं, लोक आत्महत्या पण करतात आणि बऱ्याचदा लोक ह्या घटनेला सुद्धा आत्महत्या सांगतात. पण फार मोठी विचित्र गोष्ट आहे ही. भगवती सती ना कुणी साधारण स्त्री आहे, ना ती घमंडी आहे, नाही त्यांनी कुठल्याही प्रकारची आत्महत्या केलेली आहे. अगदी उघड उघड असं बोलतात, हे अत्यंत चुकीचं आहे. याला आत्महत्या म्हणता येणार नाही, कारण भगवती सती जगाची आई आहे, जगदंबा आहे आणि आपल्या आईला आपण काहीही म्हणणं चुकीचं आहे. असं जर आपण म्हटलं तर कुपुत्र आहोत, आपल्याला कुठल्या जन्मामध्ये मोक्ष मिळणार नाही आपल्या आईला जर आपण असं बोललो तर.
म्हणून मा भगवती सतींच्या विषयी असं कधीच बोलायचं नाही की त्यांनी आत्महत्या केली. तर आत्महत्या करणारा माणूस विष पेईल ना हो, अग्नीत उडी मारेल किंवा पाण्यात उडी मारेल किंवा फाशी घेईल, ह्या सगळ्या उद्योग करेल. पण या ठिकाणी भगवती सतींनी काय केले, योग मार्गाचा त्या ठिकाणी अंगीकार केलाय. प्राणायाम सिद्ध आहे. हे फक्त आणि फक्त कोण करू शकतं, जे सिद्ध लोक आहेत, तपस्वी आहेत, जे योगी आहेत. आणि हे तर साक्षात महायोगीच्या पत्नी आहेत. भगवान शंकरापेक्षा महान योगी कोण या विश्वामध्ये? एवढा मोठा महान योगी, त्यांची पत्नी भगवती सती योगिनी आहे आणि त्यांच्याद्वारे शरीर सोडलं जाते. तो कोणतं सामान्य प्रक्रिया नाहीये ही. यांनी शरीर सोडले तर प्राणायाम सिद्ध करून योग मार्गातून शरीराचा त्याग केलेला आहे. आणि ज्या प्रकारे महापुरुष लोक त्याग करतात ना शरीराचा, आपल्यासारखे लोक काय करतात, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् कार्यं न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभू. आपण शरीर सोडतो. कुठून शरीर सोडतो बरं? आपला जो प्राणवायू आहे तो कोणत्या छिद्राद्वारे बाहेर निघतो? बघा, आपल्याकडे 9 छिद्र आहेत, 9 दरवाजे आहेत. त्या प्राणवायूला बाहेर पडण्याकरता 9 दरवाजे आहेत. ते दरवाजे माहित आहेत कोणते कोणते कोणते? हा हा हा, हे सगळे 9 दरवाजे आहेत. हे 2 झाले. अच्छा, हे झाले 1 2 3 4. त्याच्यानंतर नाभिस्थान, मलद्वार, मूत्रद्वार, स्तनाग्र आणि आणखी कोणतं? अच्छा, 9 द्वार झाले. अशा प्रकारे हे झाले 9 द्वार. आणि एक दशम द्वार असतं, ते म्हणजे सहस्रासार चक्र आहे बरं का. हे सहस्रासार चक्रामधून त्या ठिकाणी ऊर्ध्वरेता ऋषीमुनी जे लोक आहेत, योगी आहेत, ते आपल्या प्राणवायूला त्याग करतात. जे षटचक्र आहेत ना, षटचक्र, जे मूलाधार चक्र, त्यानंतर मणिपूर, त्यानंतर जे चक्र आहे विशुद्ध मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, अशा प्रकारे हे आहे सहस्रासार चक्र. हे जे षटचक्र आहेत, या षटचक्राचं ते भेदन करतात. मग ही तीच प्रक्रिया आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करतात ना महापुरुष लोक. हे बघा, आपल्यासारख्यांच्या काय म्हणतात, बसची गोष्ट नाहीये. प्राणायाम सिद्ध करावे लागतात. अत्यंत कठोर तपस्या करावी लागते. आहार आणि निद्रा या दोन्हीवरही फार संयम पाळावा लागतो. कधी काहीही खात नाहीत ते आणि किती झोपत नाही. योगी ऋषीमुनी जे आहेत ना, फार तर 3 ते 4 तास मध्यरात्रीच्या काळामध्ये झोप घेतात. परत ब्रह्ममुहूर्तामध्ये जागरण करून स्वतः योग सिद्ध करून त्या ठिकाणी सतत त्याच्यामध्ये आरूढ असतात. आणि हे त्याच लोकांना जमतं. षटचक्र जागरण करतात. आणि हे षटचक्र जागरण याच्याच करता आहे की अंतिम समयामध्ये हे जे सहस्रासार चक्र आहे, याच्यामधून आपल्याला श्वास सोडायचा आहे. आणि तिथून ज्याचा श्वास सुटतो त्याच्याकरता परत जन्म नसतो, ते मुक्त असतात. किंवा त्यांची इच्छा झाली तर ते परत जन्म घेऊन येतात चांगल्या ठिकाणी, जर त्यांची इच्छा झाली तर. अशा प्रकारे हे संत महात्मे जे की अत्यंत कसे आहेत, मुक्त आहेत. आपल्यासारखे सगळे लोक कधी डोळ्यातूनच जीव सुटेल, कुणाचा नाकातूनच, कुणाचा तोंडातून, कुठून कानातून, कुणाचा मलमूत्र त्याग करूनही जीव सुटतो. अशा प्रकारे हे अगदी जिथून आपला जीव सुटतो ना, ज्या इंद्रियातून, तिथून पुढे आपले ठरतं की कोणत्या प्रकारची योनी मिळणार आहे. अत्यंत नीच द्वारातून जर श्वास सुटतोय तर आपल्याला योनी पण खूप नीच मिळणार आहे. कुणाचा डोळ्यातून जीव जातो तर त्याला थोडी बरी भेटेल. कानातून जीव सुटतो तर थोडीशी बरी भेटेल. परंतु मलद्वार, मूत्रद्वारातून जर त्या ठिकाणी जीव जात असेल तर मग मात्र योनी अत्यंत नीच आहे. कुठल्या तरी नीच योनीमध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म होईल. आणि या सगळ्या व्यतिरिक्त जर सहस्रासार चक्रामधून त्यांचा जीव सुटतोय तर मग मात्र ते मुक्त आहेत. जर इच्छा असेल तर ते त्यांच्या इच्छेनेच येतील, त्यांच्या इच्छेने लीला करतील. त्या ठिकाणी अशाच प्रकारे परम तपस्विनी, परम योगिनी दक्ष कुमारी मा भगवती सती त्यांनी काय केलं, प्राणायाम सिद्ध करून त्या ठिकाणी हृदयामध्ये स्थित असलेला जो प्राणवायू आहे त्याला भ्रुकुटीमध्ये आणलं. आणि त्याचबरोबर त्यांनी संपूर्णतः भगवान शंभू महादेवांच्या श्री चरणावर ध्यान लावलं. हे जे शरीर आहे, या शरीराला कुठल्या तरी वेळी भगवान शंकरांनी अत्यंत प्रेमाने आपल्या मांडीवर बसवलं होतं. त्याच दिव्य शरीराला आज भगवती सती त्याग करतायत. आणि जसं त्या ठिकाणी त्यांनी आज्ञाचक्रामध्ये आणून त्या
प्राणवायूला स्थिर केलं, त्याबरोबर एक योगाच्या माध्यमातून अग्नी प्रकट झाला. त्यांनी कुठे काही उद्योग केला नाही त्याच्याकरता. काय केलं मग? योगाग्नी प्रकट झाला आणि योगाग्नीमध्येच भगवती सतींचं जे शरीर आहे ते धू 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 करून जळायला लागलं आणि काहीच क्षणामध्ये त्या ठिकाणी संपूर्णतः शरीर जळून राख झालं. अशा प्रकारचं हे अत्यंत प्रलयंकारी भयंकर दृश्य पाहिलं. कुणी पाहिलं? उपस्थित सगळ्या लोकांनी पाहिलं. संपूर्ण चराचरामध्ये थरथर काप व्हायला सुरुवात झाली. साक्षात भगवती जर कुठे अशा प्रकारे योगाग्नीमध्ये प्रवेश करत असेल तर फार मोठं संकट आहे पृथ्वीवरती. सर्व देवी देवतांनी पाहिलं, आश्चर्य झालं आणि आता कुठे दक्षावरती सगळे रागवायला लागले. याच्या अगोदर काही बोलले नाही, पण आता मात्र सगळे रागवाय. बरोबर आहे, असं केलं समाजाचं. जोपर्यंत सगळं तमाशा बघतील फक्त काय होतंय काय होतंय, आणि जेव्हा सगळं घडून जातं ना तेव्हा मग काय, मग सगळ्या देशात आंदोलनं सुरू होतील. कुठे कॅन्डल मार्च, कुठे काय सगळे दोष द्यायला लागतील. आणि काय बरं असं केलं तसं केलं असं केलं, असे सगळे लोक तिथं प्रदर्शन पाहायला उभे असतात पण काही बोलत नाही. अनेक घटना आज अशा झालेल्या आहेत आणि फक्त लोक साक्षी बनून पाहतात आणि नंतर मग ते म्हणतात मग असंच केलं त्या लोकांनी तसंच केलं. तुम्ही काय करत होतात? तुम्ही जर सगळ्यांनी एकवटून जर विरोध केला असता तर ती घटना घडूच शकत नव्हती. परंतु विरोध केला नाही, फक्त पाहत राहिले. आणि आता जेव्हा सगळी घटना होऊन गेली तेव्हा दक्षाच्या नावाने बोंब मारायला आणि असाच दक्ष त्याने असंच केलं असं कुठे करतात का, फार बोलायला लागले. की जेवढे उपस्थित होते देवता लोक, कारण त्यांना ते एवढं तर कळून चुकलं की भगवान शंकर देव महादेव आहेत हे तर त्यांना आधीच माहित होतं. आणि त्यांची प्राणप्रिया भगवती सती जेव्हा त्या ठिकाणी शरीर सोडते तर प्रियेच्या वियोगामध्ये भगवान शंकर केवढा प्रलय करतील याचा अंदाज त्यांना लगेच आला होता. म्हणून हे आधीच घाबरून दक्षाच्या नावाने फार जास्त बोलायला लागले. अशा अनेक प्रकारचं त्यामध्ये वर्णन केलेलं. तर असं झालं, सगळीकडे फार अत्यंत प्रलय वाटला. सगळे देवता लोक बोलायला लागले. त्याचबरोबर तिथे भगवती सती सोबत जेवढे शिवगण आले होते ना, शिवदूत, जेवढे भूत पिशाच जेवढे आले होते त्या सगळ्यांनी काय केलं, आपले आपले सगळे शस्त्र उचलले आणि काय केलं, शस्त्र उचलून दक्षावरती धावून गेले. आता जसं पाहिलं की हे सगळे लोक दक्षावर धावून चालले, भृगु ऋषींनी पाहिलं की आता यांनी जर दक्षावर आक्रमण केलं तर यज्ञाचा विध्वंस होईल आणि यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न यायला नको. म्हणून त्यांनी काय केलं, अपहत मंत्राचा जाप केला. कुणी? भृगु ऋषींनी अपहत मंत्राचा जाप केला आणि त्या मंत्राने त्यांनी अग्नीमध्ये आहुती प्रदान केली. त्या आहुतीच्या सामर्थ्याने त्या यज्ञकुंडामधून हजारो कोण निघले, देवता, अत्यंत दिव्य देवता निघाले. त्यांचं नाव आहे, त्या सर्व देवतांना ऋभू नामक तेजस्वी देवता म्हणतात, ऋभू. तर हे सगळे ऋभू देवता हजारोंच्या संख्येमध्ये होते सगळे आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज होते, शिवाय दिव्य होते, परम सामर्थ्य होतं त्यांच्यामध्ये. मग त्यांनी काय केलं, ते जे शिवगण शिवदूत जेवढे होते त्या ठिकाणी आलेले धावून यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि त्यांना नष्टभ्रष्ट करून पळून लावलं. अशा प्रकारे हे सगळे पळून गेले आणि कुठे आले, आता भगवान शंकरांच्याकडे आले आणि भगवान शंकरांना येऊन सगळी वार्ता सांगितली की असं असं झालं. जशा प्रकारे देवाने ऐकलं की भगवती सती त्यांची प्राणप्रिया आहे आणि त्यांनी काय केलंय, शरीर त्याग केला, आता प्रिया राहिली नाही, अशा प्रकारे विचार करून भगवान शंकर अत्यंत कुपित झाले. भयंकर क्रोध आला. बघा, जे माणूस लवकर खुश होतात त्यांना क्रोधही लवकर येतो, बरोबर आहे ना. ते लवकर शांतही होतात, लवकर क्रोध त्यांच्या मूडवर असतं सगळं. भगवान शंकर एकदम सहस्थितीमध्ये निरंतर आपल्या स्थितीमध्ये प्रसन्न राहणारे, पण प्रलयंकर रूप घेतल्यानंतर सगळ्याचा प्रलय करणारे पण तेवढेच आहेत. जेवढे लवकर खुश होतात तेवढे लवकर ते एखाद्याला भस्मही करतात. कामदेवासारख्याला काय केलं, भस्म करून टाकलं. अशा प्रकारे भगवान शंकर काही बघत नाही. मग त्यांनी काय केलं, अत्यंत क्रोधामध्ये येऊन आपल्या जटा जेवढ्या होत्या विस्कटलेल्या सगळ्या, त्या जटामधून एक जटा उपटली जोरात आणि ती जटा अत्यंत तेजस्वी होती, एकदम परम तेजस्वी. ती जटा हातामध्ये घेतली. भगवान शंकर पृथ्वीवरती धाडकन उभे राहिले, उठून उभे राहिले आणि ती जी जटा घेतली खूप जोरात जमिनीवर नेऊन आपटली. ती जटा जशी खाली आपटली त्याच्यामधून परमवीरवर एक भयानक पुरुष उत्पन्न झाला. परमवीरवर एवढी उंची त्याची, त्या पुरुषाची
की पृथ्वीवर उभे राहिलेला, कैलास पर्वतावर उभा राहिला, पण स्वर्गालाही त्याचं डोकं शिवू शकतो, म्हणजे स्वर्गापेक्षाही उंच ज्याचं डोकं आहे एवढी मोठी उंची त्या पुरुषाची होती. भयंकर काळा शरीर, काळा देह पूर्ण, ज्या देहावरती सहस्रो तोंड आहेत, सहस्र शिर आहेत आणि सहस्रो हातही आहेत. तेवढेच हातही आहेत, तेवढे डोकेही आहेत. संपूर्ण शरीरावरती त्यांनी भस्म लावलेलं आहे, व्याघ्रांबर धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये मुंडमाळा आहेत, हाडांच्या माळा आहेत आणि संपूर्ण शरीरावरती एक अत्यंत दिव्य अशी अंगकांती आहे, चमक आहे, अत्यंत दिव्यता आहे. मुखमंडळावरती अत्यंत क्रोध आहे आणि डोळ्यामध्ये अग्नी आहे. अग्नी म्हणजे अग्नी डोळ्यामध्ये कधी येतो? राग आल्यानंतरच माणसाचे डोळे लाल होतात ना, बरोबर आहे. त्यांच्या डोळ्यात अग्नी होता. भगवान शंकरांनी त्याच करता त्यांना प्रगट केलं होतं. त्यांचं फार सुंदर वर्णन केलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते असे उभे राहिले आणि भगवान शंकरांना प्रणाम करून हात जोडून उभे राहिले की प्रभू काय आज्ञा आहे माझ्यासाठी, मी काय करावं? तेव्हा भगवान शंकर म्हटले की हे वीर, तू त्या ठिकाणी माझाच अंश आहे, म्हणून तुझं नाव आजपासून वीरभद्र नावाने तुला ओळखलं जाईल. तुम्ही वीरभद्र आहात आणि हेच वीरभद्र, तुम्हाला माझी आज्ञा आहे. माझ्याकडे जे सामर्थ्य आहे ते सर्व तुम्हाला मी देतोय. माझ्या अंशापासूनच तुमची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून हे वीरभद्र, तुम्ही आता उठा आणि जा. कुठे? तर सांगितलं की दक्ष जिथे यज्ञ करत आहे त्या दक्षाला आणि त्याच्या यज्ञाला दोन्हीला विध्वंस करून टाका. म्हणजे बघा, आता आज्ञाच मिळाली की दक्षालाही विध्वंस करा, त्याचा यज्ञही विध्वंस करा. अशा प्रकारे आज्ञा मिळताच वीरभद्र भगवान शंकरांना प्रदक्षिणा करून प्रणाम करून आता कैलास पर्वतावरून कुठे निघाले? दक्षिण दिशेकडं, जिथे यज्ञ चाललेला होता दक्षाचा. अत्यंत वेगामध्ये, एवढा वेग की वीरभद्राला वाटलं की आता माझ्यापेक्षा मोठा वेगवान या पृथ्वीवर दुसरा कोणीच नाहीये, पृथ्वीवर नाही त्रैलोक्यात कोणी नाहीये. आणि खरंच एवढ्या वेगामध्ये अगदी क्षणार्धात त्या ठिकाणी वीरभद्र त्या यज्ञशाळेमध्ये येऊन उभे राहणार होते. त्याच्या पूर्वीची घटना बघा. तिथे येणार तेवढ्यात त्यांनी पाहिलं कुठे यज्ञामध्ये बसलेल्या सगळ्यांनी की काय आहे हे, एवढा धुमाकूळ, इकडे सगळीकडे धूळच धूळ उडतीये, तिकडून फार मोठं सैन्य येतंय की काय होते, नेमकं काय प्रकार आहे हा. फार मोठी सगळीकडे तीनही दिशामध्ये बघा, इकडची जी बाजू होती उत्तरेकडं, संपूर्ण दिशा त्यामध्ये काही दिसतच नाहीये, सगळी धूळच धूळ आहे. लोक विचार करतात नेमकं चाललंय काय हे. आता मोठी मोठी शत्रूही नाहीयेत, कारण की प्राचीन बरही राजा जो आहे जिवंत आहे अजून. प्राचीन बरही राजा परम पराक्रमी आहे आणि धर्मात्मा आहे. शिवाय तो कोणत्याही दुष्ट माणसाला पृथ्वीवर जगूच देत नाही. दुष्ट दिसला की गेला तो. मग प्राचीन बरही राजा आहे म्हणून या ठिकाणी कोणता दुष्टही नाही जो की यज्ञावर आक्रमण करेल. आणि दुसरा विचार केला तर गायाने संध्याकाळची वेळ असते आणि जेव्हा गाया परत आपल्या घरी परततात तेव्हा सगळी धूळ उडते, बरोबर आहे ना. पूर्वीच्या काळी होतं, आता कशाचं काय राहिलंय, आता ते सडकाच राहिल्या नाही मातीच्या आणि गाया नाही राहिल्या, तर करायचं काय, ते कुठून पाहायला भेटणार. तरी पण अनुमान लाव, तुम्ही पाहिले, आम्ही अनुमानच लावू की संध्याकाळची वेळ झाली, गोधुली समय ज्याला म्हणतात, संध्याकाळची वेळ झाली की गाया आपल्या पायाची धूळ उडवत 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 घरी येतात. मोठी टोळी असते ना त्यांची, मस्त मजा करत घरी येतात. तर त्याच्यामध्ये एवढी धूळ उडलेली असते की काही दिसतच नाही. पूर्वी एवढ्या गाया होत्या, जर चांगल्या 2-4 हजार गाया एकत्र अशा चालल्या की खरंच काही दिसणार नाही त्या धुळीमध्ये. आणि मग अशाच प्रकारे ते वातावरण, पण संध्याकाळ पण झालेली नाही ना, की गायांची यायची वेळ झाली म्हणावं तर. मग सगळे लोक विचार करतात, त्याच्यामध्ये सगळे जमलेले आहेत, सगळे ब्राह्मण देवता आहेत, ब्राह्मणी आहेत, देवता आहेत, त्यांच्या देवी आहेत, पत्नी सोबत बसलेले सगळे यजमान लोक आहेत, सर्व पुरोहित वर्ग आहेत आणि दक्ष आहेत, दक्षाच्या पत्नी आहेत, त्यांच्या मुली आहेत, सगळ्या नातेवाईक आदी आदी बसलेले आहेत. अशा प्रकारे सगळ्यांच्या मध्ये कुजबूज चालले, विचार चालले, नेमकं चाललंय काय हे. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी वीरभद्र आपलं संपूर्ण सैन्य घेऊन त्या ठिकाणी येऊन उपस्थित झाले. वीरभद्र आलेले बघून त्या ठिकाणी आता सगळे लोक एकमेकांच्याकडे पाहू लागले. आतापर्यंत यज्ञामध्ये मन लागलं होतं कसं बस, कारण बघा देवी सती गेल्या तरी यांचा यज्ञ चालूच होता, त्यांना काही फरकच पडला नाही. पण इकडे मात्र भगवान शंकरांनी पूर्ण तयारी करून टाकली, पाठवलं, हे सगळे आले आणि यांना पाहून आता मात्र सगळे लोक थरथर कापायला लागले की हे काय आहे नेमकं. एवढं वीरभद्रांना पाहिल्यानंतर मग मात्र सगळे त्या ठिकाणी गार झाले. यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका उत्पन्न झाल्या की आता काय होईल, कसं होईल, आपण राहू की नाही राहू,
कशा प्रकारे. आणि बघा, एक व्यक्ती गुन्हा करतो आणि त्या गुन्ह्याचा जर कोणी आणखी समर्थन करत असेल, त्याला पाहूनही हा हा ठीक आहे म्हणत असेल, तर तो व्यक्ती त्याच्यापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार आहे. बरोबर की नाही? बघा, दक्ष शंकरद्रोही आहे आणि त्या दक्षाच्या निमंत्रणावरतू त्या ठिकाणी सगळे लोक, देवता लोक अत्यंत सजून धजून नटून थटून गाजत वाजत त्या यज्ञामध्ये आले. आणि त्यांना माहित आहे की हा यज्ञ भगवान शंकरांच्या विरहित होतोय, भगवान शंकराचा अपमान करण्याकरता होतोय, हे माहित होतं त्यांना. तरी सुद्धा हे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले. शिवाय त्या ठिकाणी आपला आपला हिस्सा आनंदाने ग्रहण करतात. शिवाय देवी सतीचं त्या ठिकाणी झालेलं ते देहत्याग पाहूनही या सगळ्या लोकांना अजिबात काही वाईट वाटलं नाही. एवढं होऊ नये त्या ठिकाणी ते आपल्या यज्ञामध्ये आपला भाग घेण्यामध्ये सम्मिलित राहिले. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा प्रसंग सगळे आता पाहतायत की हे झालंय काय. वीरभद्र आले आणि त्यांनी आता त्या ठिकाणी सगळ्या यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. संपूर्ण यज्ञशाळेला शिवगणांनी घेरलं आणि संपूर्ण यज्ञशाळेचा पहिला विध्वंस सुरू केला. कुणी पश्चिमेकडून, कुणी पूर्वेकडून, कुणी दक्षिणेकडून, उत्तरेकडून, कुणी वरती चढले, कुणी बाजूला आले, कुणी काय. अशा प्रकारे सगळ्यांनी एक एक करून खांब उपसून फेकायला सुरुवात केली. कशाचे? यज्ञशाळेचे खांब. कुणी छत उपसून फेकतय, कुणी काय. अशा प्रकारे कुणी समोर आलं, कुणी वेदीला तोडलं, त्या वेदीच्या मर्यादा बांधण्याकरता जे धागे बांधलेले असतात त्याला तोडलं, कुणी तोरण तोडते, कुणी झाडं उपटून फेकते त्या ठिकाणी, कुणी यज्ञामध्ये त्या ठिकाणी पेशाब काय म्हणतात मूत्रदान करते. मूत्रदान नाही म्हणताय ना, मूत्रत्याग करते यज्ञ कुंडामध्ये. आता हे सगळे भूत पिशाच होते आणि त्यांची आई गेली म्हटल्यावर किती रागवले असतील ते. बरोबर की नाही? आई घरात पाहिजे की नाही? नाही तो जेवायला कोण देईल? आई पाहिजे ना घरामध्ये. ज्यांच्या घरात आई नाही त्यांना विचारा काय स्थिती आहे. बरोबर ना? आई पाहिजे हो, नाही तर भाकर कशी मिळत. भगवान शंकर सुद्धा बस दुपार झाली की माता अन्नपूर्णेकडे म्हणजे आपल्या पत्नीकडे जाऊन भिक्षा मागतात. भवती भिक्षाम देही. माता अन्नपूर्णेलाही भगवान शंकरांना भिक्षा मागावी लागते त्या ठिकाणी. म्हणजे संपूर्ण चराचर काय आहे? भिकारी आईसमोर. आईसमोर तुम्ही हात नाही पसरले तर पोट कसं भरणार आहे? तुम्ही भले कमवून आणणार पण करून घालणारी तीच आहे. त्याच्यामुळे त्या आईचा नेहमी सत्कार करा, पूजा करा, आईची सदा सर्वदा सन्मान करा. आणि मग ते असंच झालं. यांची आई गेली, मग यांना वाईट वाटलं. सगळे शिवगण जेवढे होते म्हणे आमच्या घरी आता आई राहिली नाही. भगवान शंकर हे काय देणार आहेत? ते तर समाधीमध्ये निरंतर असतात, त्यांच्याकडे काही नाही, त्यांच्याकडे घालायला कपडे नाही, तर ते आम्हाला जेवायला कुठून द्यायचे? आई होती तर बरं होतं. मग अशा प्रकारे अत्यंत क्रोधामध्ये आले, फार प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी मग त्या ठिकाणी संपूर्ण यज्ञाचा विध्वंस सुरू केला. कुणी त्या यज्ञकुंडामध्ये पाणी नेऊन टाकलं, अग्नीला विझवून टाकलं. अनेक प्रकारे त्या ठिकाणी हा उद्योग सुरू झाला. सगळे घाबरून गेले. दक्ष पाहतोय की हे काय चाललंय. भृगू पाहतायत. त्यांनी तरीही आहुती टाकायला सुरुवात केली की काही करून या यज्ञामध्ये विघ्न यायला नको, निर्विघ्नपणे यज्ञ पार पडावा अशी त्यांची पुरेपूर प्रयत्न. तरीही काही होऊ शकलं नाही. आता वीरभद्रासोबत आलेले सगळ्याच लोकांनी काय सुरुवात केली? यज्ञाचा विध्वंस. तर त्यामध्ये जो मणिमान होते भगवान शंकराचे जे गण, त्यापैकी मणिमान त्यांनी भृगु ऋषींना बांधूनच टाकलं, बंधन करून टाकले. का? जनावरासारखं बांधून टाकलं. आणि त्या मणिमानाला आता वीरभद्र काय करतात? वीरभद्रांनी भृगु ऋषींची दाढी अशी जोरात पकडली, जोरात ओढली आणि जशी ओढली तशी ती दाढी उपटूनच आली. लगेच मिशी पकडली, उपटूनच घेतली. मिशी आणि दाढी दोन्हीही गेलं. भृगु ऋषी आता दाढी नाही, मिशी नाही. अशा प्रकारे ते अत्यंत विचित्र प्रकारे दिसू लागले. तर का बरं? तर त्याचं कारण सांगितले की हे जे भृगु ऋषी होते त्यांनी त्या सभेमध्ये जिथे दक्षाने भगवान शंकरांना काहीही बोलून अपमान त्यांचा केला, त्या सभेमध्ये हे भृगु ऋषी बसले होते आणि त्यांनी काय केलं? अशी मिशीला ताव मारला. कशाने? अगदी मस्तपैकी असा ताव मारला, दाढीला मस्त ताव मारला आणि काय म्हणे? बरं आहे. म्हणजे दक्षाने अपमान केला याच्यामध्ये हे सामील झाले. अशा प्रकारे मिशीला दाढीला ताव मारला आणि छानपैकी आनंद घेतला, म्हणून यांची दाढी मिशी उठून फेकून दिली. बरं झालं. त्यानंतर म्हणे पुढे चंडीश जो होता, चंडीशने काय केलं? तो पूषा नावाचा जो देवता आहे त्याच्या तोंडावरती अशी ती दाभडावरती बुक्की मारली, जोरात बुक्की मारली. त्या सरशी त्याच्या 32 पोटात गेली, एकदम पोटात. पूर्ण काय म्हणतात त्यात एकही शिल्लकच राहिलं नाही, पूर्ण सगळे दात आउट झाले.
त्याच्यानंतर सांगितलं की त्यानंतर सांगितले की भगदेवता जो आहे त्या भगदेवताला वीरभद्रांनी असे दोन्ही बोट केले आणि डोळ्यात खुपसले, दोन्हीही डोळ्यात खुपसले आणि दोन्ही डोळे फोडून टाकले. तर त्याचं कारण सांगितलंय की भगवान शंकरांचा अपमान झाला सभेत, त्याच सभेमध्ये हाही बसला होता आणि तो त्या दक्षाला आणखी जास्त उत्साह देत होता. कशा करता? बोलण्याकरता. वा वा म्हणजे उत्साह देत होता की तू बोलतोय हे बरं आहे. भगवान शंकरांना बोलत होता आणि हा उत्साह देत होता, म्हणून याचे डोळे फोडून टाकले. तो दात दाखवणारा त्याचे दात पाडून टाकले, पोटात घालून टाकले. अशा प्रकारे यांची सगळ्यांचं काही ना काही बिघडलं. त्यामध्ये बसलेले देवता जेवढे होते, कोणाचा हात तुटला, कोणाचे पाय तुटले, कोणाचं काय सगळे अस्तव्यस्त पडलं. यज्ञशाळेमध्ये अगदी स्मशानच तयार झालं जणू काही. आणि तेवढ्यात आता काय केलं, वीरभद्र आले. त्यांनी तलवार घेतली आणि दक्षाला जमिनीवर पाडलं, त्याच्या छातीवर बसले आणि एका हाताने डोकं पकडलं, दुसऱ्या हाताने तलवार घेतली आणि जोरात दक्षाच्या मानेवर आपटली. पण काहीच झालं नाही, दक्षाला काहीच झालं नाही. एकदा, दोनदा, चारदा, 50दा प्रयत्न करूनही, अनेक प्रकारचे प्रयत्न करूनही दक्षाच्या त्वचेवरती ती तलवारच चालेना, तुटेच ना काही केल्या. नेमकं काय प्रकार आहे हा? अशा प्रकारे वीरभद्राने इकडे बघितलं, इकडे पाहिलं, तिकडे पाहिलं. तर विचार केला की अरे हा यज्ञ चालू आहे इथे आणि यज्ञामध्ये हा मुख्य यजमान, यज्ञाचा हा स्वामी आहे, त्याने सुरुवात केलेली, हा असा काही मरणार नाही. म्हणून यज्ञामध्ये जसे नाही का पशु मारतात, पशु बली देतात यज्ञामध्ये. जर यज्ञामध्ये पशुबली देण्याकरता बकरे आणलेले असतात, तर 3 पशु असतात, पशु यज्ञ ज्याला म्हणतात. तर 3 अनुबंध आदी जे पशु आहेत त्या पशूंना तिथे बांधलेलं त्यांनी पाहिलं. कुणी? वीरभद्रांनी त्या 3 पशूंना पाहिलं आणि त्या जसं पशूंना यज्ञामध्ये ज्या प्रकारे मंत्र आदी बोलून त्यांना बघा असं तसं नाही मारत बरं का, पशुबली आहे. आता तुम्ही असा विचार नका करू की यज्ञामध्ये कुठे पशु मारले जातात, पण वेदामध्ये याचं विधान आहे. पण ते का आहे याचं फार विशेष कारण आहे. त्याच्यामुळे काहीही बोलण्याच्या आधी विचार करायचा की का आहे. थोडक्यात माहितीमध्ये कुणाला काही बोलायचं नाही, माहिती पूर्ण असेल तर बोलायचं. तर ते का आहे त्याचं कारण सांगायला फार वेळ नाहीये आणि आवश्यक पण नाहीये. तर मग त्यांनी पाहिलं की जो बकरे ठेवलेले होते, तर त्या यज्ञामध्ये यज्ञाकरता आणलेल्या बकऱ्यांना जसं बली दिलं जातं, कसं दिलं जातं, तर त्यांना पहिलं यूपबंधन, एका ठिकाणी एका खांबाला त्यांना पहिलं बांधलं जातं. बांधल्यानंतर मंत्राद्वारे त्या ठिकाणी कुश आदी दर्भ घेतलं जातं, दर्भ ज्याला म्हणतो ना, तर ते घेऊन त्याला पाण्यामध्ये बुडवून त्या बकरीची 3 परिक्रमा केली जाते आणि त्याची पूजा केली जाते. त्याला चंदन आदी समर्पित करून त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर त्याला बली दिला जातो, मग ते तुटतं. अशा प्रकारे त्यांनी पाहिलं. वीरभद्रांनी विचार केला की यालाही असंच बकरी सारखं आपण बली देऊन टाकू, यज्ञ आहे छानच आहे, बली देऊन टाकू. म्हणून त्यांनीही तसंच केलं. मग तीच प्रक्रिया इथे केली आणि वीरभद्रांनी आता ती जी खड्ग होती त्याद्वारे शिरच्छेद केला. दक्षाचं मुंडकं एकीकडे झालं आणि धड दुसरीकडे, धड खाली पडलं आणि जे मुंडकं होतं त्याला घेतलं आणि यज्ञकुंडामध्ये टाकून दिलं. त्याचबरोबर ते सुद्धा भस्म झालं. आता उरलं होतं फक्त धड. अशा प्रकारे सगळं विध्वंस केला संपूर्ण यज्ञाचा. आणि वीरभद्र आता मोठा हाहाकार करत, गर्जना करत, सिंहासारखी गर्जना करत सगळ्या शिवगणांसोबत आता कैलास पर्वतावरती आले आणि आपल्या स्वामीला सांगितलं की तुम्ही सांगितलेलं काम कंप्लीट पूर्ण करून आम्ही आलो आहे. भगवान शंकर तरी प्रसन्न नाहीयेत, कारण की हे संहाराचं काम बघा, जेवढं चांगलं दिसतं तेवढं चांगलं नसतं. जेवढं दिसायला कुठे चांगलं दिसतं तसे. महाभारताचं युद्ध झालं, राजा युधिष्ठिर तेवढ्या खुश नव्हते. महाभारताचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये किती सैनिक जे निरपराधही होते ते सगळे मारले गेले. सगळं सैन्य मारलं गेलं. 18 अक्षौहिणी सैन्य जिथे मारलं गेलेलं आहे, अगदी थोडेसेच लोक उरलेत. या सगळ्यामध्ये पृथ्वीवरती प्रलय, महाभारत सारखं युद्ध म्हणजे महान मोठी हानी आहे, ज्याच्यामध्ये वित्तहानी आहे, जनहानी, माणसं जात आहेत एवढे मरतायत, पाठ वाहतायत रक्ताचे, खच पडतोय प्रेताचा. या सगळ्यामध्ये रोगराई वगैरे किती प्रकारचे सगळं मोठी हानी आहे. या प्रकारच्या घटना होणं फार विचित्र प्रकार आहे आणि या प्रकारचं युद्ध होणं म्हणजे विश्वयुद्ध आहे हो. या विश्वयुद्धामध्ये किती प्रकारची हानी होते पृथ्वीवरती. मग हे सगळं युद्ध जे असतं त्याच्यानंतर युद्ध करणाऱ्याला, युद्ध जिंकणाऱ्याला सुद्धा काही फार जास्त समाधान नसतं. नाविलाज युद्ध अंतिम परिणाम, अंतिम पर्याय.
बाकी सगळं करून पाहिलं, जर नाही सफल होत तर शेवटचा पर्याय युद्ध आहे. या ठिकाणी असंच झालं होतं आणि सगळं विध्वंस झाला. आणि त्याचमध्ये विशेष करून मा भगवती सतींचं देहावसान झालेलं आहे. असा हा विचित्र प्रकार पाहून भगवान शंकरांना काही फार बरं वाटलं नाही. अशा प्रकारे ते विचार करत होते. पण आता बघा, इथे एक प्रश्न येतो. भगवान शंकरांची पत्नी आहे भगवती सती, देवी आहे, त्यांच्या हातून हे काम कसं घडलं? त्यांनी देह कसा का त्याग केला? तर बरेचसे लोक असं याला आत्महत्या ग्रहण करतात. आपण त्याला तसं ग्रहण करूच शकत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तर या ठिकाणी त्यांनी देह का त्याग केला? एकच कारण आहे का की ते दक्षाने दिलेलं शरीर होतं म्हणून त्यांनी त्याग केला? तसं नाहीये. मुळात भगवान शंकरांनी त्यांचा त्याग केलेला होता. पूर्वीची घटना माहित आहे. कधी भगवान शंकर आणि भगवती सती दोघे जेव्हा कथा ऐकून, कुंभज ऋषींच्याकडून कथा ऐकून परत येत होते, त्यावेळी देवी सतींनी भगवान श्रीरामांची परीक्षा घेण्याकरता काय केलं? सीतेचं रूप घेतलं. आणि त्या रूपानंतर भगवान शंकरांनी देवी सतीचा त्याग केला. काय म्हणून त्याग केला? की तुम्ही माझ्या आईचं रूप घेतलं आणि आता वस्तुतः तुम्ही माझी पत्नी आहात, पण आईचं रूप घेतलं म्हणून तुम्हाला ना मी आई म्हणू शकतो, ना मी पत्नी म्हणू शकतो, ना तुम्हाला मी आई म्हणून तुमची पूजा करू शकतो, ना पत्नी म्हणून तुम्हाला वामांगी स्थान देऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीही प्रकारे दूर होऊन तुम्हाला मी त्याग केलं, म्हणजे पत्नी या अधिकारातूनच त्याग केलं, म्हणून तुम्ही माझ्या समोर बसा, असं समोर आसन दिलं बसायला. म्हणजे पत्नीही नाही आणि आईही नाही. अशा प्रकारे त्याग केलेली स्त्री, पतीपासून त्याग केलेली स्त्री, जी की सदा सर्वदा पतिव्रताही तिची तपस्या आहे, व्रत आहे, निरंतर पतीची सेवा करणं याच्यामध्ये तिचं सर्वस्व आहे. अशा स्त्रीला पतीशिवाय जगणं कठीण होऊन जाईल. म्हणून तिने काय केलं? स्वतः आपल्याला योगाग्नीमध्ये भस्म करून टाकलं. भगवती सती यांचं देह त्याग करण्याचं हे एक कारण आहे. त्यांनी हा विचार केला, काय तसंही देवाने मला त्याग केले, मग जगून तरी करू काय? म्हणून हे देह त्याग करून नवीन देह प्राप्त करून त्या ठिकाणी मी नवीन ठिकाणी उत्पन्न होऊन तपस्याद्वारे भगवान शंकरांची प्राप्ती करेल. मग पुढे जी कथा आहे ती येते, पुढे येईलच ती याच्यामध्ये रामचरितमानसमध्ये आहे. इथे आपल्याला तो प्रसंग नाही येणार. पण तरीही त्यांनी ज्यावेळी शरीर त्याग केलं, रामचरितमानसमध्ये फार सुंदर उदाहरण दिलंय. त्यात सांगितले, मरत सती हरिसन बरू मांगा. काय सांगितलं की मृत्यूच्या वेळी म्हणजे शरीर त्याग करताना देवी सतीने भगवान श्रीरामांच्याकडे वरदान मागितलं होतं. काय वरदान मागितलं? की हे प्रभू, हे स्वामी, तुम्ही काय करा, भगवान शंकरांच्या प्रती माझी प्रीती निरंतर होवो अशी मला कृपा करा, वरदान द्या मला. जशी तुमच्या अंतःकरणामध्ये भगवान शंकरांच्या प्रती अनन्य प्रेम आहे, एवढं प्रगाढ प्रेम आहे, ते तसंच प्रेम माझ्या अंतःकरणात सुद्धा भगवान शंकरांच्या विषयी निरंतर असावं असा आशीर्वाद द्या. मरत सती हरिसन बर मांगा. वरदान मागितलं देवाकडे, भगवान श्रीरामांच्याकडे वरदान मागितलं. आणि त्याच वरदानाला घेऊन भगवती सती हिमालयाच्या घरी पार्वती देवीच्या रूपात जन्माला आली. आता त्याची घटना आहे ती वेगळी कथा आहे, म्हणून आपल्याला त्याच्या पुढे जायचं नाही. तर मग अशा प्रकारे देवी सतींचा हे त्याग झाले, देवी सतींचा देहत्याग झालेला आहे. सगळं यज्ञ विध्वंस झाला, दक्षही गेला, मोठा प्रलय झाला. अशा प्रकारे हे विचित्र असा प्रकार पाहून तरी भगवान शंकरांना फार काही प्रसन्नता वाटत नाही. त्यांनी सगळं सोडलं. सगळ्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचे कामं करा. भगवान शंकर आता समाधीमध्ये विराजमान झाले. आता काय करायचं? देवी सती होत्या म्हणून त्यांच्याकडे निदान बघावं लागत होतं. आता कोणी बघायचं? काय बघायचं नाही. आता हे बाबा निरंतर आपल्या समाधीमध्ये तल्लीन, लाखो वर्ष झाले तरी त्यांना उठायची गरज नाही, बस समाधीमध्ये स्थित झाले. इकडे आता फार मोठा हाहाकार झाला. त्या यज्ञामध्ये उरले सुरले जेवढे देवता होते ना, सगळ्यांनी एकत्र आले, त्यांची सभा भरली. करायचं काय आता? त्यामुळे काही हरकत नाही, उठा आणि ब्रह्मदेवाकडे जा. यांच्याकडे एकच पर्याय, काही झालं की ब्रह्मदेवाकडे जायचं. ब्रह्मदेवाकडे नाही पर्याय भेटला की ते ब्रह्मदेवाला घेऊन भगवान शंकराकडे जातात आणि भगवान शंकर त्या ठिकाणी सगळ्यांना घेऊन परत विष्णूकडे येतात. अशा प्रकारचा हा जो प्रकार आहे हे देवता लोकांच्या बाबतीत कायमच आहे. मग देवता लोकांनी काय केलं? त्या ठिकाणी सगळे एकत्र आले, जीर्ण शीर्ण अवस्थेत. कुणाचं डोकं फुटलेलं आहे, कुणाचे गाल आत गेलेत, कुणाचे दात फुटलेत, कुणाचे डोळे गेलेत, कुणाचे हात तुटलेत, पाय तुटलेत. कसे तरी फटफटत ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला प्रणाम केला. म्हणे, हे पिता, तुम्ही काहीतरी उपाय करावं. काय उपाय?
म्हणजे की आता ही यज्ञ पूर्ण झाला पाहिजे, कारण कोणताही यज्ञ जेव्हा सुरू होतो तो जर पूर्ण झाला नाही तर तो पुढे प्रलय घेऊन येतो. म्हणून कुठला यज्ञ पूर्णच करायचा, अपूर्ण करायचा नाही. एक तर पूर्ण होत नसेल तर सुरूच करायचा नाही, सुरू केला तर तो सोडायचा. मग सगळे देवता म्हटली यज्ञ पूर्ण करावं, कारण त्याच्यात आमचा भाग ठेवलेला आहे, तो आम्हाला पाहिजे सगळ्यांना. मग तो भाग मिळवायचा, त्याच्याकरता यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. यज्ञ पूर्ण होण्याकरता यज्ञाची दीक्षा ज्या लोकांनी घेतलेली असते ना ते लोक पाहिजेत ना हो सगळे. मग हे सगळे, जसं पूषा आहे त्यांना दात नाही, त्या ठिकाणी भगदेवतांना डोळे नाही. त्यानंतर सांगितलं की कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, खातील कसे, यज्ञाचा भाग घेतील कसे. आणि मुळात म्हणजे यज्ञ करणारा माणूसच जिवंत नाही. आणि मग करायचं कसं, तो जर नाही जिवंत तर यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही, कारण यज्ञाची दीक्षा घेतलेली त्याने, त्याच्याच हातून ते पूर्ण झालं पाहिजे. अशा प्रकारे सर्वांनी प्रार्थना केली. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, पहिले तर फार दुःख वाटलं त्यांना की भगवती सती गेलेल्या आहेत, भगवान शंकर समाधिस्थ झालेले, आणि देवता लोकांवर तर हसू आलं. म्हणजे काय देवता लोक आहेत तुम्ही. दक्षाला तर आधीच सांगत होते, कारण मुलगा आहे ना ब्रह्मदेवाचा, आधीच सांगत होते, पण तो कधी ऐकलं नाही, त्याने घमंडामध्ये राहिला. अशा प्रकारे भगवान ब्रह्मदेव म्हणाले की ठीक आहे. तसंही त्यांना काही आश्चर्य वाटलं नाही फार, कारण की भगवान ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनाही या घटनेची पूर्वीच माहिती होती सगळी, की असं होणार आहे, त्यांना आधीच माहित होतं. पण म्हणून तर त्या यज्ञामध्ये ते गेले नाही. त्यांचाही भाग ठेवलेला असतो पण ते गेले नाही मुद्दाम, कारण या यज्ञात असं होणार आहे त्यांना माहीत होतं, आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही हेही माहीत होतं. जे होतंय ते बस होऊ द्यायचं. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने आता काय उपाय करायचा म्हणून सर्व देवतांना आश्वासन दिलं. हे बघा, तुम्ही काही निश्चिंत व्हा, घाबरू नका. भगवान शंकर जेवढ्या लवकरात लवकर क्रोध येऊन प्रलय करतात ना, तेवढेच ते आशुतोष आहे. त्यांचं नाव काय? आशुतोष. भगवान शंकराचं नाव काय? आशुतोष. आशुतोष म्हणजे काय? आशु म्हणजे अत्यंत शीघ्र, क्षिप्रम. आशु म्हणजे एकदम लवकर. काय होतात? तोष म्हणजे संतुष्ट होतात, लवकर लवकर संतुष्ट होतात, लवकर लवकर प्रसन्न आणि लवकर आशीर्वादही देतात. जेवढ्या लवकर त्यांना राग आला, क्रोध आला आणि सगळं यज्ञ विध्वंस केला, तेवढ्याच लवकर ते प्रसन्नही होतात. त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेव सगळ्या देवतांच्या सोबत कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वत अत्यंत दिव्य आहे, परम दिव्य आहे, सर्वांची तपस्थली आहे. ऋषीमुनी तप करतात कैलास पर्वतावर. दुर्भाग्यवश कैलास पर्वत भारतात उरलेला नाही. हिमालय आहे, पण कैलास पर्वताचा जो मुख्य भाग आहे, मानसरोवर आदी, जिथे भगवान शंकर विराजमान आहेत, आता भारतामध्ये राहिलं नाही. ते कुठे गेले? चीनमध्ये येते भाग. जर तिकडे जायचं म्हटलं आपल्याला विजा काढा, पासपोर्ट बनवा, असं करा तसं करा, फार मोठी उद्योग प्रक्रिया आहे. तरी चला, कैलास आपल्याला इथेच आहे, म्हणून इथेच कैलास राणा शिवचंद्र मोळी त्यांची इथेच बसून प्रार्थना करायची, इथेच नमस्कार करायचा, भगवान शंकरांच्या इथेच चिंतन करायचं. कैलास पर्वताचं वर्णन खूप एक दोन अध्यायामध्ये वर्णन केलंय की कैलास पर्वतावर फार सुंदर सुंदर वृक्ष, लता, वेली आदी आदी आहे. तिथे अप्सरा आहेत, गंधर्व आहेत, गान होते, देवता आहेत, सर्व लोक आपल्या आपल्या स्वरूपामध्ये विराजमान आहेत, विहार करतात. फार दिव्य अशी त्या ठिकाणी त्याची महती वर्णन केलेली आहे. आणि त्याच कैलास पर्वताच्या अति उच्च शिखरावरती एका दिव्य अशा चट्टानवर भगवान शंकर समाधिस्थ आहेत आणि निरंतर भगवती सती त्यांच्या मांडीवरती बसलेली असते. मा भगवती, पार्वती म्हणा, तर विराजमान असते. पण आता काही तिथे भगवती सती नाहीये, भगवान शंकर एकटेच बसून समाधिस्थ अवस्थेमध्ये आहेत. भगवान शंकराच्या मुखमंडलावरती अपार प्रसन्नता आहे, त्या मुखमंडलावरती परम तेज आहे, दिव्यता आहे. भगवान चंद्र त्या ठिकाणी त्यांच्या भाल डोक्यावरती विराजमान आहेत, जटाजूट आहे, त्रिभंगी त्रिनेत्र आहेत. तिसरा डोळा अत्यंत दिव्य आहे, जो निरंतर बंद असतो, ते कधी उघडत नाही, आणि उघडला की सगळं नष्ट होऊन जाते. निरंतर स्मित हास्य करत भगवान शंकर, त्यांच्या संपूर्ण अंग कांती अत्यंत गौरवर्ण, दिव्यता अत्यंत परिपूर्ण असणारे भगवान शिव आपल्या साधनेमध्ये समाधी स्थितीमध्ये विराजमान आहेत. ब्रह्मदेव गेले, प्रणाम केला. सर्व देवतांनी मिळून भगवान शंकराची पहिली स्तुती केली आणि स्तुतीनंतर भगवान शंकर अत्यंत तत्काळ प्रसन्न झाले. आणि त्या स्तुतीमध्ये त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने असं वर्णन केलं की हे भगवन, हे नाथ, त्रिभुवन चराचर स्वामी, हे भूतनाथ, तुम्ही सगळ्यांचे स्वामी आहात, कृपा करून आमच्यावर दया करा आणि
या यज्ञाला परत जशाचं तसं करण्याची कृपा करा. हे नाथ, यज्ञ पूर्ण व्हायलाच पाहिजे अशी काहीतरी कृपा करा. दक्ष गेलेला आहे. या सगळ्या देवता लोकांची ही अशी वाईट स्थिती आहे. सगळ्यांना तुम्ही जीवनदान द्या आणि यज्ञ पूर्ण होण्याकरता लवकरात लवकर काय करा, उपकार करा. असं प्रार्थना केली. सर्व देवतांनी ब्रह्मदेवाने मिळून प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेवरती भगवान शंकर प्रसन्न झाले. अति लवकर बघा, तत्काळ प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वर्णन खूप मोठं आहे आणि त्याचं वर्णन करण्याची अति आवश्यकता नाही, म्हणून ते अगदी 2-3 अध्याय आज एकाच दिवशी संपून जातील. तर मग या वर्णनामध्ये आता असं सांगितलं, भगवान शंकर म्हटले काही काळजी करू नका, जसं होतं पहिलं मी व्यवस्थित करून देतो. सगळं व्यवस्थित जरी नाही झालं तरी तुमचं काम चांगलं भागेल एवढं तर मी नक्कीच करून देतो. मग काय सांगितलं भगवान शंकरांनी, आता वर्णन केलं. सांगितलं पुढे की दक्ष जो आहे त्याचं जे शिर अग्नीमध्ये जळून भस्म झाले, त्याच्यामुळे त्याला नवीन डोकं जोडावं लागेल. तर कशाचं जोडायचं ते म्हणले, बकऱ्याचं डोकं जोडून द्या त्याला आणि ते जिवंत होऊन जाईल. बरं, काय हरकत नाही. आणि त्यानंतर वर्णन केलं की पुढे म्हटले की भगदेवता जे आहेत त्यांचे डोळे जे गेलेत ना, डोळे गेलेत तर त्यांचे काही डोळे परत येत नाहीत, पण त्यांचे जे मित्र देवता आहेत ना, त्यांचे सहकारी मित्र देवता त्यांच्या डोळ्याद्वारे हे पाहू शकतील सगळ्या जगाला. काही हरकत नाही, फक्त मग सोबत राहावं लागेल त्या दोघांना. काही जर पाहायचं असेल यांना तर त्यांनाही ते पाहावं लागेल पहिलं. त्यांना पहिलं पाहायचं, मग यांना ते दिसायचं, असं होईल. म्हणजे मित्राच्या डोळ्याने हे बघतील. पुढे सांगितलं पूषा जे आहे त्यांचे दात, म्हणजे दात नाहीये, त्यांना ते कसं खातील? त्यांना खाण्याकरता काही नको का? यज्ञाचा भाग जो आहे त्यांना दिला तर खातील कसं? यज्ञामध्ये जर तुम्ही फळं वगैरे टाकले, दातच नाही, मग दात नसलेल्या माणसाने कसं खायचं असतं बरं? आहे का आपल्यापैकी कुणी असं? नाही, सगळ्यांना दात गेलेले. एवढं थंडीचे कशाला येतील इकडे? तर ते म्हणते मग पूषा जे आहे ना, पूषा देवताला दात नाही, मग त्याला खायची समस्या नाही का? मग त्या ठिकाणी सांगितलं की काय हरकत नाही, पूषा देवताला सगळं धान्य पिसलेलं द्यायचं, म्हणजे बारीक वाटून द्यायचं, म्हणजे चावायची झंझटच नाही, तोंडात टाकायचं, सरळ गिळून घ्यायचं. म्हणजे पूषा देवता जे आहेत, बाबा तू फक्त लापशीच खा, तुला दुसरं काही खायला मिळणार, नुसती लापशी. कारण लापशीला काही फार चावायची गरज, तोंडात टाकायचं गिळून घ्यायचं. दाताला काही झंझट नाही, दाताला परिश्रम नाही. मग असे देवता आहेत बघा, कुठेतरी काय म्हणतात ना, क्षेत्रपाळासारखे कुठेतरी ठेवलेले असते, एखाद्या लिंबाखाली, एखाद्या वडाखाली, एखाद्या पिंपळाखाली, असे काही देवता असतात. ते त्यांना फक्त लापशीचा नैवेद्य दिला जातो. आपल्याकडे आहे का कुठे असे देवता? बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं बरं का, की त्या देवाला फक्त लापशीचाच नैवेद्य लागतो, दुसरा नैवेद्य देत नाही. ते देवता हेच पूषा आहे, त्यांना फक्त लापशी पाहिजे असते. मग त्या ठिकाणी भगवान शंकर म्हटले की तुम्हाला तसंच खावं लागेल. त्यानंतर भृगू जी होती ना, भृगूंची दाढी मिशा गेलेली, त्यामुळे परत पाहिजे ना दाढी मिशा, बरं ठीक आहे. मग म्हणे बकऱ्याची दाढी आणा काढून आणि यांना जोडून द्या. आता बकऱ्याची दाढी केवढीशी असते बरं? केवढीशी? बरं, तेवढीच दाढी आणली, जोडून दिली. बकऱ्याचं काय काम बघा. आता फार सुंदर आहे हे सगळं. दक्षाला बकऱ्याचं तोंड बसवलं भगवान शंकरांच्या कृपेनं. जसं दक्षाला बकऱ्याचं तोंड जोडलं, ते जिवंत होऊन झोपेतून उठल्यासारखे उठून उभे राहिले. दक्ष उभा राहिल्यानंतर आता ते बघा, फार सुंदर अशी घटना आहे. बकऱ्याचंच का तोंड लावलं बरं? त्याला दुसरं काही जोडू शकत नव्हते का? बरं, बकऱ्याचंच का? शाप भलेही मिळाला, पुढे गाढवाचं घोड्याचं पण जोडू शकत होते, बकरीच का आणली? हा बघा, बकरे ते बेब्या बेब्या करत राहत, ते तसंच बेब्या करत होता, बिना कारणाची बेब्या. बकरे पण काही दोनच काम करते ते बकरे, आणि का कंटिन्यू चालू असतं. बरं, ते रात्री झोपेत काय करतं माहित नाही, पण जेव्हा जागा असतं 2 काम करतं. काय? एक म्हणजे कुठेतरी गपागप खायचं असतं त्याला. बकरे माहिती ना, हा कसं करता, गपागप खायचं. त्यांचं स्थिर शांततेने खाणच नाही कधी. बसले शांततेने, चावलं 1 घास 2, अजिबात नाही, अशी लगबग जशी काय. आणि दुसरं म्हणजे जर खायचं नसेल तर मेमे 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 चालूच असतं कंटिन्यू, थांबतच नाही. हे 2 काम करत असतात. ते झोपेत काय करतात? बकरे पाळणाऱ्यांना भांडते, झोपेत शांत असतं ना, तरी चालूच असतं. हा, तर ते असं आहे. मग हे बकऱ्यासारखंच याचं जीवन होतं. कायम त्याचं मेमे 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 चालू होतं. मे 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 मे, काय अहंकाराचं प्रतीक आहे. बकरी काय करते? मे मे मे, बरोबर ना? मे मे म्हणजे काय? मी 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 मी. तेच
ते दक्ष सुद्धा अहंकारी होता. निरंतर जीवनामध्ये मी 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 म्हणजे अहम 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 या अहंकारामध्ये पूर्ण डुबलेला हा दक्ष, जो काही कामाचा नव्हता. बघा, काही कामाचा नाही म्हणजे असं नाही बरं का, प्रजापती होता ना म्हणून ते काम होतं, परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये काही कामाचा नव्हता. ते कसं, जसं बकरीचं शेपूट असतं. बकरीचं शेपूट केवढंसं, हा मग अच्छा त्याच्यापेक्षाही छोटा, ते काही कामाचं आहे हा ना. त्या बकरीच्या शेपट्याने त्या बकरीची ना लज्जा झाकते, नाही अंगावर बसलेल्या माशा उठतात. काही कामाचं आहे ते तरी असतं ना, ते कशाला आहे मग, काही कामाचं नसताना आहे. तेच हे सांगितलंय की जसं बघा गाईचं शेपूट केवढं लांब आहे बरं, असं फिरवलं की पूर्ण गोल एडा मारूनच येईल. तुम्हाला ते कापावं लागतं काही वेळा नाही का, खूप लांब झालं की पायाखाली येतं म्हणून. तर गोशाळा ज्यांच्याकडे आहे त्यांचं पाहिलं होतं आम्ही, एवढी लांब शेपटी असते गायची. त्याचं गायचं शेपूट खूप कामाचं आहे हो, लज्जा निवारण होते बघा. आणि अशी गोल फिरवली की संपूर्ण धुळे जाईल, परत अंगावर बसलेली सगळ्या माशा निघून जातील, कचरा गळून पडेल, म्हणजे फार कामाचं आहे. पण बकरीचं शेपूट काही कामाचं नाही. तेच बकरीचं शेपटासारखं यांचं जीवन होतं, काही कामाचं नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्ण शून्य अशा जीवनाला ठेवून काय करायचं. मग ते जे बकरीचंच तोंड त्याला जोडलं की तू मेमे करत होता, आता बस कर, खरोखर मेमे करत बस. अशा प्रकारे बकरीचं तोंड त्या ठिकाणी जोडलं. भृगु ऋषींना बकरीची दाढी जोडली, ती काही कामाची नाही, फक्त पाहिजे ना म्हणून, औपचारिकता म्हणून, पाहिजे म्हणून, काही नाही म्हणून हे जोडलं. उषा देवताला अशा प्रकारे सांगितलं की मग ज्या देवतांचे हात तुटले होते त्यांचे हात काही परत जोडले नाही. पण म्हटले अश्विनी कुमार जे आहेत ते दोघं भाऊ आहेत, मग ते अश्विनी कुमार जी पृथ्वीची देवता आहे, मग त्यांच्या हाताद्वारे ज्यांचे हात तुटलेत ते सगळे देवता जेवतील. कोणाच्या हाताद्वारे, अश्विनी कुमारांच्या हाताद्वारे. बरेचशांचे तोंड तुटलेले होते, दुसऱ्याच्या तोंडाने खातील. किंवा असं सांगितलंय की जे यजमान आहेत ना, जे लोक आहेत आपल्यासारखे, या आपल्यासारख्या लोकांच्या तोंडातून ते देवता जेवण करतील. अशा प्रकारे सांगितलं. भगवान शंकरांनी सगळ्यांची व्यवस्था बनवून दिली, म्हणे आता जा सगळं व्यवस्थित होईल. पुढे आले, हे सगळे यज्ञाची मांडणी केली आणि यज्ञ आता पूर्ण केला आहे. अशा प्रकारे यज्ञ पूर्ण होईल त्याच्या आधीची एक सुंदर अशी कथा येते बघा. या ठिकाणी दक्ष जो आहे तो शेवटी आता काही झालं तरी प्रजापती होता, ब्राह्मण होता. काही काळावशात दुर्बुद्धी आली म्हणून काय झालं, परंतु हा पूर्वी सद्बुद्धीवाला होता. आताही त्याची सद्बुद्धी उदय झाली आणि त्या सद्बुद्धीच्या बळावरती त्याला पूर्वीचं लक्षात आलं. त्याची पुत्री गेली, आता त्याचं त्याला वाईट वाटतंय. पहिल्यांदा वाईट वाटलं नव्हतं, तेव्हा थांबवलं सुद्धा नाही. पुत्रीला मरत असताना थांबवलंही नाही, नको जाऊ, थांब मी बघतो काय, असं अजिबात नाही. कोणते वडील असं करतील बरं. आपल्या अहंकारामध्ये डुबलेला हा दक्ष आता त्या ठिकाणी वाईट वाटते की माझी मुलगी गेली आणि आता डोळ्यामधून अश्रू आले, हृदय विदीर्ण झालं आणि आता कुठे भगवान शंकरांच्या प्रति प्रेम उत्पन्न झालं. आणि ते देवी सतीने जाताना जो उपदेश केला होता तो स्मरणात आला आणि त्याच्यानंतर आता दक्ष जो आहे भगवान शंकराची खूप सुंदर अशी स्तुती गातो. सगळ्यात पहिली तर ती स्तुती गात असताना सगळ्यात पहिलं त्याला प्रश्न पडला, कारण बकऱ्याचं तोंड आहे, स्तुती करायची कशी, करताच येईना. तर देवाच्याच कृपेनं पुढे स्तुती सुद्धा करायला सुरुवात केली. तर ती स्तुती काय आहे, फार सुंदर आहे, ऐकण्याजोगी आहे. भगवान शंकराची स्तुती. एखादा बिघडलेला माणूस जेव्हा जागेवर येतो तो काय काय बोलतो, कशा प्रकारे क्षमा याचना करतो, ते आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू आणि वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं